गाईज आज माझ्या आवडीचा अननसाचा शिरा कसा बनवायचा तुम्हाला दाखवणार आहे. तर अननसाचा शिरा बनवण्याच्या आधी एका वाटीमध्ये पाणी ऍड करून त्याच्यामध्ये थोडंसं केसर ऍड करा. कलर येण्यासाठी करते मी हे. अननसाचे असे बारीक कापून घ्या आणि एका कढईमध्ये तूप गरम करून घ्या. तूप गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही भाजून घ्या. ड्रायफ्रूट मध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ऍड करा. कंपल्सरी नाही की मी काजू बदाम घेतले तर तुम्ही पण काजू बदामच घ्या. त्याला थोडंसं खरपूस भाजून घ्या आणि जे आपण अननसाचे काप होते बारीक कापलेले तुम्ही ते ह्याच्यामध्ये ऍड करून थोडंसं भाजून घ्या. आणि हे भाजून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. पाणी अगदी थोडंच ऍड करायचं आणि कारण की आपण केसरचं जे पाणी बनवलं आहे ना ते देखील त्याच्यामध्ये ऍड करायचं असतं, म्हणून हे पाणी थोडंसंच टाका आणि थोडीशी हळद टाका. अजून थोडासा कलर याला थोडंसं उकळू दे. साईडला तुम्ही रवा भाजून घ्या आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे तुम्हाला साखर मिक्स करायची आहे. तो रवा भाजल्यानंतर तुम्ही या मिश्रणामध्ये ऍड करा आणि इलायची पावडर थोडीशी टाका. अननसाचा शिरा रेडी झालेला आहे. जर तुम्हाला हा शिरा आवडला असेल तर तुम्हाला माहितीये काय करायचं, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करायचं आहे.